तर नमस्कार. थांबा रेंज गेली आली आणखीन हलेला हो. बरं, आज जरा विषय वांगाच होता हो. आता म्हटलं उन्हाळ्याचा तडाखा पण चालू व्हायचा आहे. वाटतच वॉटरमेलन घेतलेलं, त्यामुळे चाकू गावला नाही. गाडीत होता वाकळचा द्वारा शिल्लक. दिसतोय का मी? हा दिसतोय वाटतं. अहो कॅमेरा कुठं पण लावायला लागतोय. कलिंगड पण गाभारलेलं, त्यामुळे जुज लगेच फुटलं. तसं माणसानं नीटकन टापटेप असावं, पण काय करायचं, काय गोष्टींनी खरंच पर्याय नसते. त्यामुळे ही पण वेळ निघून जाईल असं म्हणायचं आणि दिवस ढकलत राहायचं. बरं, आत्ताच्या पिढीचं ना आमच्यापासूनच बघा चालू झालंय. माणसासनी कैप आणि दमदीर काय निघतच नाही. सगळं अच्युतान लगेच पाहिजे. अहो नसतंय तसं. आलो हॉटेलवर, दादांची भेट घेतली. आज बघा विनोद दादांनी पुन्हा एकदा ज्यूस दिला. व्यवसाय कुठला पण असू दे, त्यात क्वालिटी पाहिजे बघा. क्वांटिटी काहीच कामाची नाही. 100 गिरायक करण्यापेक्षा 10 गिरायक अशी करायची की ती 10 वेळा आपल्याकडे आली पाहिजे. 20 मिनिटात बघा मावशीनं नाश्ता करून तपकीर लावून थुकली सुद्धा. व्हिडिओ रिव्ह्यूज घेतलो का आलो. दादांची भेट झाली रनिंग मध्ये. आलो किनीच्या टोल नाक्यावर. कसा आहे खटक्या बोर्ड जागेवर पलटी. पेरू काय खाल्लाच नाही, कारण की इजा भावानं ज्यूस दिलेला व आंब्याचा. आलो कोल्हापुरात. ड्रॉपिंग करताना बघा पुन्हा एकदा द्राक्ष घेतली. ती रनिंग मध्येच लावला टिपेरा. मामाने तर माझा व्हिडिओ बघायसाठी बघा नवीन फोन घेतलाय. मला म्हणले ती कधीतरी व्हिडिओ घेत जा. आलो पुण्यात. ड्रॉपिंग करताना बघा महिला जनजागृती कार्यक्रम होता FC रोडला. तिथंच मग सिग्नलला अनेक कार्यक्रम बघितला.